अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या सामूहिक उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे। या उपोषणकर्त्यांना अंबड येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र या आंदोलकांना पुरेशा सुविधा न दिल्याचा आरोप इतर आंदोलकांनी केलाय। याशिवाय उपोषणस्थळी 110 आंदोलक उपोषणात सहभागी झालेले असताना त्यांच्या तपासणीसाठी पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी दिले नसल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केलाय। वाल्मिक कराडला कशी सुविधा देता, आमच्या आंदोलकांना सुविधा का नाहीत असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केलाय। टेम्पररी रुग्णालय इथं उभं करणार असं सांगण्यात आलं होतं, ते कधी उभं करणार? कारण लोक वाढले इथं, तर तुम्ही किती जणांना घेऊन जाणार? मी ते ही जी मागणी आहे ती कळवते माननीय जिल्हाधिकारी साहेबांना। आणखी कळवलेली नाही की एवढे लोक बसलेले आहेत ते कळवलेलं आहे। इथं एक हॉस्पिटल उघडायला पाहिजे ना, एवढे लोक कसे कॅरी करणार तुम्ही? ही गोष्ट मी त्यांना कळवते इमिजिएट। आमच्याकडून जेवढा आहे अत्यावश्यक सुविधा तेवढा आम्ही करणार आहोत, परंतु बऱ्याच जे आहेत उपोषणकर्ते ते नकार देत आहेत आणि त्यांनी कृपया करून उपचार घ्यावा ही काय म्हणतात त्याला विनंती आमची राहील आणि तसं सहकार्य आपल्या सगळ्यांकडून पण अपेक्षित राहील। इथे उपोषणाला कमीत कमी 100 ते 150 माझे बंधू बसलेले आहेत। इथे आहेत। अगदी त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे आणि दादांकडे तर बघवतच नाहीये बिलकुल। आणि आज प्रशासनाकडून काही दखल घेतलेली जात नाहीये आणि आज मी जेव्हा पाहते की बऱ्याच ह्यांची कंडिशन खूप खराब झालेली आहे, एवढ्या ह्यांच्यासाठी कमीत कमी भरपूर डॉक्टर इथे म्हणजे अवेलेबल पाहिजेत, पण इथे कोणीही नाहीये। फक्त दोन लेडीज इथे आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।